नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भावांनो, बहिणींनो. महाराष्ट्राच्या अतिशय दुर्गम आणि ग्रामीण भागातून कोरोना लॉकडाऊनच्या या कालावधीमध्ये स्पर्धा परीक्षा व पोलीस भरती, स्पेशली पोलीस भरती आणि तत्सम स्पर्धा परीक्षेची तयारी करत असणाऱ्या तुम्हा सर्व मित्रांचं, मैत्रिणींचं, भावांचं, बहिणींचं या व्हिडिओ तासिकेमध्ये मी प्राध्यापक मनोज कुमार सत्यभामा संपतराव गायकवाड, संचालक गायकवाड कोचिंग क्लासेस आष्टी सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, तुम्हाला कल्पना आहेच, मागील व्हिडिओमध्ये आपण औरंगाबाद शहर आयुक्तालय पोलीस भरती 2017 ही प्रश्नपत्रिका गणिताचे त्यामध्ये आलेले 25 प्रश्न सोडून घेत आहोत. क्रमाने आपण 75व्या प्रश्नापासून सुरुवात केलेली आहे. आजही आपण आजच्या या तासिकेमध्ये एकंदरीत 5 प्रश्नांचे विश्लेषण या ठिकाणी बघणार आहोत. तर मित्रांनो, दर व्हिडिओप्रमाणे याही व्हिडिओमध्ये करताना अभ्यास करायलाच पाहिजे. या आपल्या सेगमेंटमध्ये साधारणतः यावर्षी जी काही गव्हर्नमेंटचे नॉर्म्स येत आहेत त्यानुसार जे इथं सुरुवातीला लेखी परीक्षा होणार आहे. आणि मी वारंवार प्रत्येक व्हिडिओ जवळपास सांगत असतो की लेखी परीक्षेमध्ये सर्वात अवघड आणि सर्वात महत्वाचा विषय, अवघड असेल तो विषय महत्वाचा असतोच, तो असतो गणित, आणि दुसरा आहे बुद्धिमत्ता. ज्याला गणित जमलं तर व्यवस्थितरित्या बुद्धिमत्तेचे प्रश्न तो कॅन्डिडेट सोडू शकतो. आणि मित्रांनो, एका मार्काची जर आपल्याला कमतरता पडली तर 12-13 महिने पुन्हा भरती निघेपर्यंत वाट बघावी लागते. आणि म्हणून नेहमीच यासाठी एकमेव सूत्र असतं, ते म्हणजे सराव, सराव आणि सराव. या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरं कोणीही स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी करू शकणार नाही. मग साधारणपणे जे अवघड प्रश्न, या 25 प्रश्नामध्ये 5 ते 6 प्रश्न मी सुरुवातीला सांगितलं होतं की हे 5 ते 6 प्रश्न तुमचं मेरिट ठरवत असतात. वारंवार हे पक्क लक्षात ठेवा. बऱ्याचदा काय होतं की किरकोळ प्रश्न दिलेले असतात, ते प्रश्न प्रथम दर्शनी आपण सोडवतो. आपल्याला वाटतं भरतीसाठी खूप सोपे प्रश्न येत आहेत, परंतु ज्यांनी 4-4, 5-5 वर्ष भरती केलेली, म्हणजे 5, 6, 7 वर्षानंतर ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे, मग अशा विद्यार्थ्यांचे तुम्ही इंटरव्ह्यू घेतल्यानंतर मित्रांनो तुमच्या लक्षात येईल की या सगळ्यांमध्ये असे प्रश्न लपलेले असतात की ते तुम्हाला सोडवता येत नाही. पेपर झाल्यावर तुम्ही म्हणतात, अरे खूप प्रश्न सोपा होता पण मला सोडवायला खूप वेळ लागला किंवा मला वेळ पुरला नाही. तर याचं कारण तुम्हाला तो प्रश्न समजला नाही किंवा तशा पद्धतीच्या प्रश्नांचा तुम्ही सराव केलेला नसतो. तर असे पहिल्या टप्प्यामध्ये आपण त्यामध्ये 3 प्रश्न आलेले होते, ते मागच्या व्हिडिओमध्ये बघितले. आजच्या व्हिडिओमध्ये 70 क्रमांकापासून बॅकला आपण येतो. 69 नंतर 68, 67, 66 पर्यंतचे 5 प्रश्न आज आपण सोडवणार आहोत. सुदैवाने 2017 साली हे सर्व प्रश्न तसे तुलनेने सोपे होते. तर ते प्रश्न आता बघूया. या ठिकाणी 70 क्रमांकाचा जो प्रश्न दिलेला आहे, म्हणजे आजच्या आपल्या तासिकेतील हा आहे प्रश्न क्रमांक 1. प्रश्न अतिशय सोपा आहे. 7/20 बरोबर किती? आता या ठिकाणी 7/20 बरोबर किती पर्याय आपण लिहिणार नाही आहोत. पर्याय दिले, पर्याय क्रमांक 1 0.035, पर्याय क्रमांक 2 0.585, पर्याय क्रमांक 3 0.35 आणि चौथा आहे यापैकी नाही. अत्यंत साधा, सोपा आणि भागाकाराचा प्रश्न आहे, परंतु बऱ्याचदा शालेय स्तरावरती आपण तितकासा अभ्यास केलेला नसतो आणि म्हणून बऱ्याचशा मित्रमैत्रिणींना, भावांना आणि बहिणींना हा प्रश्न किंवा पहिली किंवा दुसरीच पोलीस भरतीची लेखी परीक्षा देत असलेल्या मुलामुलींना हा प्रश्न सोडवता येत नाही, कारण भागाकाराकडे आपण दुर्लक्ष केलेलं असतं. आणि म्हणून परीक्षेमध्ये अशा पद्धतीने दिसायला एकदम सोपा दिसतो, परंतु हा भागाकार आपण सोडू शकत नाही. तर मित्रांनो, भागाकार सोडवताना एकदम चौथीची आपली पद्धत वापरायची, बिलकुल त्या ठिकाणी लाजायचं नाही. व्यवस्थितरित्या चौथीला ज्या पद्धतीने आपण भाग करायचो त्या पद्धतीने हा भागाकार लिहून घ्यायचा. या ठिकाणी 7ला 20ने भागायचं. मधल्या या संख्येला म्हणला जातो भाजक. जी दोन्ही याच्यामध्ये आपण जे लिहितो त्या संख्येला म्हणलं जातं भाज्य. डाव्या बाजूला असते तिला म्हणतात भाजक, म्हणजे जिने भाग द्यायचा आहे ती. या ठिकाणी येतं त्याला, त्या उत्तराला म्हणलं जातं भागाकार. आणि खाली जे काही शिल्लक राहतं तर ही क्रिया संपल्यानंतर शेवटी ज्या ठिकाणी क्रिया थांबते भागाकाराची, तर त्याला म्हणलं जातं रिमाइंडर, म्हणजे बाकी. आता 20ने भाग देत असताना मित्रांनो, भाजकापेक्षा भाज्य लहान आहे आणि म्हणून सुरुवातीला 0 लिहून म्हणजे शून्याचा भाग देऊन दशांश लिहायचे. आणि मग या ठिकाणी आता शून्याचा भाग दिल्यानंतर इथं तयार झाले 70.
आणि मग दशांशामुळे आपण कितीही शून्य त्या अंकावरती घेऊ शकतो. मग आता 20च्या पाड्यामध्ये 70च्या जवळची संख्या आणि 20चा पाडा जर तुम्हाला पाठ नसेल तर 2च्या पाड्यामध्ये 7च्या जवळची संख्या आहे 6 आणि म्हणून बेत्रिक 6 म्हणून इथं येतात 3 म्हणजे 20 त्रिक झाली 60. वजाबाकी करायची, या ठिकाणी शिल्लक राहिले 10, वरून पुन्हा एक शून्य घ्यायचं. मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे ज्यांनी याच्यापूर्वी भागाकार करून पाहिले नसतील तर त्यांनी कृपया भागाकाराचा चांगला सराव करा. हा इथं एकदा शून्याचा भाग देऊन दशांश घेतला तर आपण कितीही शून्य खाली घेऊ शकतो. आता 20 पंचे होतात 100. अशा पद्धतीने मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर येतं 0.35. पर्याय क्रमांक 3. तुमच्या बहुतेकांकडे प्रश्नपत्रिका असेल त्या प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्ही हा प्रश्न टॅली करू शकता. प्रश्न अतिशय सोपा होता आणि भागाकाराचा वर्ग 4थीचा प्रश्न होता. परंतु बरेचसे आपल्याला भावा, बरेचसे बहीण, बरेचसे मित्र आणि बऱ्याचशा मैत्रिणी अशा भेटतील की ज्या पहिल्यांदाच 12वी झाल्या, म्हणजे 12वी झाल्यानंतर पहिल्यांदाच पोलीस भरती देत आहेत किंवा पहिल्यांदा पोलीस भरती देतोय. असे तरुण हा साधासा भागाकार सुद्धा त्या ठिकाणी पेपरवरती व्यवस्थित करू शकत नाही. आणि म्हणून जे काही बेसिक आहेत आपले तर वारंवार सांगण्याचा तात्पर्य एकच की बाबा हो जागे व्हा. मी नुसतं पोलीस भरती करणार आहे किंवा पोलीस भरतीचा तुम्ही फॉर्म भरला, नुसत्या उड्या मारल्या, सकाळी पळत बसले म्हणून तुम्ही भरती होणार नाही. तर वर्ग 4थी पासूनचे NCERTचे जे गणिताचे पुस्तकं आहेत ते गणिताचे पुस्तकं 8वी पर्यंतचे जमा करा. शालेय स्तरावरती असताना तुम्ही अगदी 5वी पासूनच त्या कॉप्या करून पास होत आले हे तुम्हाला माहिती आहे. तुमची इच्छा नसली तरी शिक्षकांनी तुम्हाला कॉप्या करायला लावलेले आहेत, पाहून पेपर तुम्ही लिहिलेले आहेत आणि मग हे सगळं नडतं स्पर्धा परीक्षेमध्ये. त्याच्यासाठी ते जे तुम्ही 4थी पासून ते 8वी पर्यंत गणिताची पुस्तकं प्राप्त करा. एक एक धडा, एक एक एक्झरसाइज, एक एक गणित व्यवस्थित सोडवा, तेव्हा तुमचा बेस म्हणजे पाया पक्का होईल. तर चला मित्रांनो आता वळूया दुसरा प्रश्न जो आहे 69 क्रमांकाचा, जो आजच्या तासिकेमध्ये आपण घेणार आहोत क्रमांक 2 ला. आणि प्रश्न आहे 7.86 गुणिले 4.6 बरोबर किती. तर मित्रांनो या ठिकाणी खाली उत्तर तुम्हाला दिले. पर्याय क्रमांक 1 56.156, 36.156. पर्याय क्रमांक 2 आहे 36.216. पर्याय क्रमांक 3 351.5656 आणि पर्याय क्रमांक 4 361.56. तर चारही पर्यायामध्ये एकम स्थानी 6 दिलेला आहे. म्हणून आता इथं आपल्याला या ठिकाणी गुणाकार करावाच लागेल. आता मग गुणाकार करत असताना कधी पण मित्रांनो अशा पद्धतीने दशांशाचा गुणाकार आला तर गुणाकार करताना दशांश सोडून द्यायचे. प्लेन आपण नेहमी वर्ग 4थीला करायचो तशा पद्धतीने गुणाकार करून घ्यायचा. आणि त्या ठिकाणी उत्तरपत्रिकेवरती प्रश्नपत्रिकेवरती तुम्हाला दिलेल्या कोऱ्या जागेमध्ये एकदम व्यवस्थित 6 6 36 ला 6 4 3 6 8 48 3 51 ला 1 4 5. आणि या ठिकाणी या बेरजा करत असताना जर 6 8 48 झाले आणि त्याच्यानंतर तुम्ही जर असं 49 50 51 असे बोटावरती जर तुम्ही अंक मोजत असतील तर तुमची तयारी 1% सुद्धा नाही. तुम्हाला पोलीस होण्यासाठी मग कमीत कमी 5 वर्ष तरी लागणार आहे असं गृहीत धरा. म्हणजे काही जण अशी म्हणजे आता 48 आणि 3 51, परंतु काही जण त्यातच 48 49 50 51 असे बोटावरती बेरजा करत असतील तर तुम्ही हा नाद सोडून द्या. हा नादच खुळा आहे. जर हा नाद कंप्लीट करायचा असेल तर मग बेस पक्का करा. असे कांड्यावरती बेरजा करू नका. मग 48 आणि 3 51 हात चाले 5 6 7 42 42 आणि 5 होतात 47. मग इथं फुल्ली द्या किंवा काही जण शून्य देतात किंवा काही जण असं करतात, काहीही करू शकता तुम्ही. 4 ने गुणायचं 4 7 24 ला 4 हातच्या आले 2 4 8 32 32 आणि 2 34 ला 4 पुन्हा हातच्या आले 3 त्यानंतर 4 7 28 28 आणि 3 51 ला. तर मग मित्रांनो इथं तुम्हाला करायची बेरीज 6 4 ने 5 7 11 1 हातचा आला 1 4 2 6 5 ला 5. आता काय करायचं गुणाकारामध्ये दशांश स्थळांची बेरीज करायची. दिलेल्या गणितामध्ये दशांशानंतर किती अंक आहे, हा 1 आणि हा 1 किती अंक झाले 2. इथला किती अंक 1 असं 2 आणि 1 किती झाले 3. जशी गुणाकारात घातांकांची बेरीज होते तसे दशांशाच्या गुणाकारामध्ये दशांशच्या नंतर असलेल्या अंकांच्या स्थळांची बेरीज करायची. 2 आणि 1 3 आणि मग ती उजवीकडून डावीकडे द्यायची 1 2 3. आणि म्हणून मग या प्रश्नाचं उत्तर येतं मित्रांनो
56.156. आशा करतो की तुम्हाला सर्वांना गुणाकार करता येतोच आहे आणि तुम्हाला सर्वांना दशांशाचा गुणाकार या पद्धतीने समजला असेल आणि अतिशय सोपी ही 5 उदाहरणं आहेत. तर क्रमाक्रमाने आपण ती सोडवतोय. आता हा गुणाकार तुम्हाला सर्वांना समजला असेल. तुम्ही तुमच्या जवळ असलेल्या प्रश्नपत्रिकेमध्ये याचे उत्तर टॅली करू शकता. बस मार्केटमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका संग्रहामध्ये ही प्रश्नपत्रिका मिळून जाईल. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे 56.156. तर मग मित्रांनो, आजच्या या व्हिडिओ तासिका मालिकेतील आपला 3रा प्रश्न आणि प्रश्नपत्रिकेतील क्रमांकाने 68वा प्रश्न आपण घेणार आहोत. 68वा प्रश्न आहे 2.75 अधिक 0.003 अधिक 0.158. आता ही दशांशाची बेरीज दिलेली आहे. ज्यांचा सराव आहे त्यांना एकदम सोपं वाटलं, परंतु परीक्षा मंडळ किंवा पेपर सेटर जो आहे, जे कोणी प्रश्नपत्रिका काढतात त्यांना माहिती आहे की महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून कशा पद्धतीचं शिक्षण आपल्या विद्यार्थ्यांना उपलब्ध आहे आणि ते विद्यार्थी काय शिकतात गणितामध्ये, आणि म्हणूनच असे प्रश्न परीक्षेला विचारलेले असतात. मित्रांनो, अशा पद्धतीच्या दशांशाच्या बेरजा आपल्याला शालेय स्तरावरती खूप थोड्या असतात. आता ही बेरीज करत असताना नेहमी एक ट्रिक लक्षात ठेवा की दशांशाची मांडणी नेहमी एकाखाली एक करून घ्यायची. 2.75 परीक्षेमध्ये बिलकुल शहाणपणा करायची नाही, आडव्या बेरजा करायच्या, कारण त्या ठिकाणी याला 1 मार्क असतो. एक छोटीशी चूक झाली तर तुमची उत्तर चुकू शकतं. आणि जर तसं तुम्हाला कॉन्फिडन्स असेल तर मग मात्र आडवी बेरीज तुम्ही करू शकता. पण सर्वसाधारण जनरल विद्यार्थी ज्याने 5वी पासून कॉप्या केलेल्या आहेत, नसतील केल्या तर 10वीला ज्याने गणितात कॉप्या केलेल्या आहेत, 12वीला ज्याने कॉप्या केलेल्या आहेत, तर त्यांनी आपलं सरळ असं गरिबीचं मांडून घ्यावं. अशा पद्धतीने मांडून घ्यायचं व्यवस्थित. वरती काही नाही, तिथं 0 देऊन टाकायचा. 0.158 एकाखाली एक व्यवस्थित मांडून घ्यायचे. दशांश त्याच्या पुढचे अंक, ज्या ठिकाणी रिक्त जागा असेल त्या ठिकाणी 0 देऊन टाकायचं. आता बेरीज केली 8 आणि 3 11, इथं 5 10 आणि 11, 7 आणि 2 9 आणि 2 ला 2. तर अशा पद्धतीने अतिशय सोप्या रीतीने तुम्ही या बेरजेचे उत्तर प्राप्त करू शकता. आणि ज्यांचा सराव आहे किंवा आमच्यासारखा ज्यांचा व्यवसाय आहे तर ते या ठिकाणी ही बेरीज तोंडी एकदम आरामात करू शकता. म्हणजे वरती इथं जर बघितले 7, इथं 3 आणि नंतर 158, शतक स्थानांची बेरीज केली 7 आणि 1 झाला 8. त्यानंतर या ठिकाणी इथं दशक स्थानांतर 5 आहे, म्हणजे मग त्या ठिकाणी झाले बेरजेमध्ये या ठिकाणचे 50. त्यानंतर इथले 50 ऍड केले तर ते झाला 1. नंतर 8 आणि 3 11. म्हणजे अशा पद्धतीने बेरीज करू शकतात. परंतु परीक्षेमध्ये तुम्हाला तेवढा तुमचा जर सराव असेल आणि तसा आत्मविश्वास असेल तरच करायचं, किंवा अन्यथा अशा पद्धतीने याची मांडणी करून घ्यायची. पर्यायामध्ये या प्रश्नाचं उत्तर दिलंय पर्याय क्रमांक 2 मध्ये. तुम्ही तुमच्या प्रश्नपत्रिकेवरती हे चेक करून बघू शकता. तर चला मित्रांनो, आता वळूया आजच्या 4थ्या आणि प्रश्नपत्रिकेतील 67व्या प्रश्नाकडे. एकंदरीत दर तासिकेमध्ये आपण या 2017 सालच्या प्रश्नपत्रिकेतील 5-5 प्रश्न सोडून घेऊयात, जेणेकरून तुम्हाला ही व्हिडिओ पाहताना जास्त बोर होणार नाही. शक्यतो हे गणिताचे व्हिडिओ यूट्यूबवरती बघत असताना तुम्ही सर्वांनी तुमच्यासोबत जर 2017 सालची किंवा त्याच्या वेळेसची मी जी प्रश्नपत्रिका सोडवेल ती प्रश्नपत्रिका जर तुमच्यासोबत असेल तर अजून तुम्हाला सरावासाठी त्याची मदत होईल. तर मित्रांनो, 67व्या क्रमांकाचा आणि आजचा 4था प्रश्न या ठिकाणी असा विचारलेला आहे. वर्गमुळात 1.9/16 बरोबर किती? आता साधारणपणे असे काही गणित शालेय स्तरावरती पुस्तकामध्ये किंवा एखाद्या धड्यामध्ये आपल्याला असतील याची काही सुतराम शक्यता नाहीये. कदाचित 4थी 5वीला यावरती काही उदाहरणं असतील. पर्याय क्रमांक 1 दिला 1.3/4, 2 दिला 1.1/5, 3 दिला 1.1/4 यापैकी नाही. याचे संपूर्ण डिटेल धडा याच यूट्यूब चॅनलवरती आपल्या जवाहर नवोदय विद्यालयाचा दशांश, अपूर्णांक, अपूर्णांक आणि पूर्णांक या प्रकरणामध्ये मी व्यवस्थित समजावून दिलेला आहे. तुम्हाला ती व्हिडिओ पाहूनही तुमचा बेस जो आहे तर पक्का होऊ शकतो.
तर मित्रांनो, साधारणपणे थोडीशी रिव्हिजन आपण या ठिकाणी करून घेऊया. अशा पद्धतीचा जो अपूर्णांक असतो 1.9/16 या ठिकाणी वाचताना म्हणलं जातं 1 पूर्णांक म्हणजे 1 हा पूर्णांक आहे, 9/16 म्हणजे हा काय आहे, अपूर्णांक आहे. याला गणिताच्या भाषेतून म्हणलं जातं व्यवहारी अपूर्णांक. या व्यवहारी अपूर्णांकाला अगोदर अपूर्णांकात आपण रूपांतर करूया. मग अपूर्णांकात रूपांतर करत असताना 16 × 16 आणि वरचे 9 मिळवले तर ते होतात 25/16. एक म्हणजे दोन पद्धतीने हे उदाहरण तुम्ही सोडू शकता. एकदम फास्ट तुम्हाला ते उदाहरण सोडवता येऊ शकतं आणि मग तशा पद्धतीने त्याचे उत्तरही तुम्हाला त्या ठिकाणी ऑप्शनमध्ये पाहायला भेटतात. आता वर्गमुळात ज्यावेळेस 25/16 आहे म्हणजे काय करायचं, 16 ने 1 ला गुणायचं 16 अधिक 9 अंशातले 9 मिळवायचे, 16 9 होतात 25, 25/16. 25 चं वर्गमूळ 5 आहे, 16 चं वर्गमूळ 4 आहे. म्हणजे याला आपण लिहू शकतो 4 4 1 4 4 आणि 5 म्हणजे 1.1/4 असं आपण याला लिहू शकतो. तर अशा पद्धतीने तुम्हाला मित्रांनो हा प्रश्न सोडवता येतो. म्हणजे या ठिकाणी याचं उत्तर जे आहे ते 1.1/4 अशा रीतीने तुम्ही सोडू शकता. प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला हे उत्तर दिलेलं आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये. तर चला मित्रांनो, आता बोलूया आपण 66वा आणि आजच्या तासिकेतील प्रश्न क्रमांक 5. या प्रश्नामध्ये शाब्दिक उदाहरण वयवारीवरचा आधारित हा प्रश्न आहे आणि शाब्दिक उदाहरणामध्ये तुम्हाला 2 अटीमध्ये इथं तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न या पद्धतीने आहे की मुलाच्या जन्माच्या वेळी, तर आजचा 5वा प्रश्न प्रश्नपत्रिकेतील क्रमांक 66. प्रश्न असा आहे मित्रांनो, मुलाच्या जन्माच्या वेळी आईचे वय 30 वर्ष होते. आईचे वय 30 वर्ष होते. आता मुलाचे व आईचे, आता म्हणजे सध्या, आता मुलाचे व आईचे वयाची बेरीज वयाची बेरीज 40 आहे, म्हणजे 40 वर्ष आहे. 10 वर्षांनी 10 वर्षांनी मुलाचे वय किती असेल, मुलाचे वय किती असेल. तर पर्याय क्रमांक 1 दिलेला आहे 5 वर्ष, 2 दिलेला आहे 10 वर्ष, 3 दिलेला आहे 15 वर्ष आणि 4 दिलेला आहे 20 वर्ष. मित्रांनो, या वयवारीच्या प्रश्नामध्ये नेहमी लक्षात ठेवायचं आईच्या मुलाचे वय, मुलीचे वय, वडिलांचे वय. वयवारीच्या याच्यामध्ये काय होतं, बऱ्याचदा जर आपलं गृहीतक चुकलं तर मग आई येते 10 वर्षाची आणि मुलगा येतो 40 वर्षाचा. सख्या आईमध्ये मुलांमध्ये असं कधी होऊ शकत नाही. आईचं वय हे नेहमी मुलाच्या वयापेक्षा जास्तच येणार आहे आणि म्हणून तेवढी एक खबरदारी घ्यायची, अटी नीट वाचायच्या. तर या ठिकाणी जे तर 2 अजून ट्रिक असे आहेत की पूर्वी म्हणल्यानंतर नेहमी वजाबाकी करायचं आणि ज्यावेळेस अधिक शब्द येईल किंवा आणखी शब्द येईल तर त्यावेळेस बेरीज करायची. तर बघूया, मुलाच्या जन्माच्या वेळी आईचे वय 30 वर्ष होते. मग जर आपण या ठिकाणी आईचं वय X गृहीत धरलं, मुलाचं वय Y, कारण जन्माच्या वेळी म्हणजे त्यावेळेस मुलाचं वय जे आहे ते गृहीत धरलं Y. मग आईच्या वयातून मुलाचं वय जर वजा केलं तर त्यावेळेस किती आहे, त्या ठिकाणी 30 वर्ष. आईचे वय किती होते, 30 वर्ष होते. आणि मग नंतर पुढच्या अटीमध्ये मुलाचे व आईचे वयाची बेरीज जी आहे ते 40 वर्ष आहे. मग आईचं वय अधिक मुलाचं वय बरोबर किती आहे, 40 वर्ष. अशा पद्धतीने रेषीय समीकरण मांडून घ्यायचं. जन्माच्या वेळी शब्द आल्यानंतर
लेकराचं वय जे आहे तर त्या ठिकाणी आईच्या वयातून वजा करायचं, मग त्या ठिकाणी तुम्हाला प्रश्नामध्ये ते बरोबर दिलेलं असतं। आणि मग साधारणतः या ठिकाणी बेरीज केली, वजा अधिक कर झाले, 2x बरोबर येतात 70, गुणाकारातले 2 जे ते भागाकारात जातात, म्हणून x बरोबर 70 भागिले 2, 70 ला 2 ने भाग दिला तर x बरोबर येतो 35 वर्ष। आता आईचं वय आपण x गृहीत धरलं, आईचं वय 35 वर्षाला, आपल्याला मुलाचं वय 10 वर्षानंतर विचारलंय, म्हणून घाई न करता ही जर आईच्या वयाची किंमत आपण समीकरण 2 मध्ये ठेवली तर 35 अधिक y बरोबर किती आहे 40, आणि म्हणून मग जेव्हा आपण वजाबाकी करू तर y बरोबर पक्षांतर केलं 40 वजा 35 म्हणजे y बरोबर येणार आहे 5। आता मुलाचं वय किती आलं 5, तरी देखील पुन्हा घाई नाही करायची, एकंदरीत 3 उत्तर असतात। आपल्याला उत्तर विचारलेलं मित्रांनो 10 वर्षानंतर बघायचं, 10 वर्षांनी मुलाचे वय किती, मग आजचं वय किती आलंय 5, 10 वर्षांनी किती होईल, याच्यात 10 मिळवल्यानंतर 5 आणि 10 किती झाले 15। अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर आहे मुलाचं वय 10 वर्षांनी असेल 15 वर्ष। तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा आहे। आशा करतो की हा प्रश्न तुम्हाला समजला असेल। एकंदरीत 5ही प्रश्न तुम्हाला समजले असतील। जे विद्यार्थी मित्र पहिल्यांदाच हा व्हिडिओ पाहत आहेत तर तुम्हाला सर्वांना विनंती अशी की आमचे चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला दररोज या ठिकाणी पोलीस भरती व तत्सम स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या मित्रांसाठी गणित विषयाचं मार्गदर्शन ज्या व्हिडिओ मालिकेद्वारे केलं जातं त्याची सूचना तुम्हाला नोटीस बारवरती मिळेल। तर मित्रांनो तुम्हाला अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा। या शुभेच्छा देत असतानाही प्राप्त परिस्थितीमध्ये बेकारीच्या या अंधकारातून तुम्हाला जर बाहेर पडायचं असेल तर त्यासाठी सरकारी नोकरी मिळवणे हा सर्वोत्तम मार्ग आहे। कारण व्यवसाय करून आपल्याला भरपूर काही करता येतं, परंतु व्यवसाय करण्यासाठी साधारणतः एका पिढीला बर्बाद व्हावं लागतं। अख्खी एक पिढी गेल्यानंतर कुठेतरी व्यवसाय व्यवस्थित दिसायला लागतो आणि तितकं राबण्यासाठी आपल्याजवळ भांडवल पाहिजे। आणि मुख्यतः आपल्या ग्रामीण भागातून तरुणांची अडचण अशी असते की आई वडील किंवा परिस्थिती त्यांना तेवढं भांडवल उपलब्ध करून देत नाही, आणि म्हणून तुम्हाला सर्वात सोपा आणि जवळचा मार्ग आहे तो मार्ग म्हणजे स्पर्धा परीक्षेद्वारे शासकीय सेवेत येणं। परंतु त्याही ठिकाणी अतिशय तीव्र स्वरूपाची स्पर्धा असल्यामुळे आपल्याला सतत अपडेट राहावं लागतं। त्या पद्धतीचं नॉलेज आपल्याला गेन करणं अत्यंत आवश्यक आहे, आणि तेव्हा कुठे स्पर्धा परीक्षेमध्ये तुमचा निभाव लागेल आणि एखादी दुसरी परीक्षा पास होऊन कदाचित यासाठी म्हणतो की वर्ग 5वी पासून किंवा शालेय स्तरावरती शिकत असताना आपण कधीही अभ्यास केलेला नसतो। 12वी झाल्यानंतर मग आपल्याला थोडीफार समज येते आणि उशिरा समज आल्यानंतर मग आपण अभ्यासाला सुरुवात करतो, आणि म्हणून इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेमध्ये आपल्याला यश प्राप्त होण्यासाठी खूप वेळ लागतो। आणि या वेळेमध्ये बेकारीच्या या कालखंडामध्ये आपल्याला आवश्यक असतो संयम, तो तुमच्या सर्व